नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SIPF गट क्रमांक 15 गोंदिया पोलीस भरती 2024-25 मैदानी चाचणी या पूर्ण झाल्या असून मैदानी चाचणीसाठीचा कट ऑफ जो आहे हा लवकरच जाहीर केला जाईल. मैदानी चाचणी अंती मैदानी चाचणी उमेदवारांचे अंतिम गुण त्याचबरोबर लेखी परीक्षेसाठीची तारीख हे जाहीर केली जाईल. तर या संदर्भात अपेक्षित कट ऑफ अंदाजित कट ऑफ हा किती आहे, त्याचबरोबर सेफ स्कोर हा किती असेल, म्हणजे लेखी परीक्षेसाठीच्या यादीमध्ये पात्रता यादीमध्ये तुमचं नाव येण्यासाठी अंदाजित तुमचा जो स्कोर आहे हा किती असणं आवश्यक आहे, हा व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ असून या अंतर्गत प्रत्येक प्रवर्गानिहाय कॅटेगरीमध्ये कट ऑफ हा किती लागेल याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर SIPF ग्रुप क्रमांक 15 गोंदिया भरतीसाठीची ग्राउंड प्रक्रिया पहिल्यांदा पाहूयात. तर गट क्रमांक 15 BC कॅप गोंदिया या भरतीसाठी जवळजवळ 36,000 अर्ज आलेले होते. आता ही संख्या खूप मोठी होती. SIPF गट क्रमांक 15च्या मानाने खूप जास्त अर्ज आले होते आणि उपलब्ध जागा सुद्धा कमी होत्या. या तुलनेत उपलब्ध जागा कमी असल्यामुळे स्पर्धा ही खूप वाढली आहे आणि त्यामुळे कट ऑफ जो आहे या ठिकाणी सुद्धा जास्त जाण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने आपण CP मुंबईचा कट ऑफ पाहिला 50 पैकी 48-50 लागलेला आहे, त्याच पद्धतीने गोंदियासाठी किती जाईल तर सध्या पाहिले तर आपण गोंदिया कॅम्पमध्ये ग्राउंड टेस्ट ही शारीरिक चाचणी सुरू आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की ग्राउंड टेस्ट झालेली आहे, शारीरिक चाचणी मात्र पूर्ण झाली नाहीये. अद्यापही शारीरिक चाचण्या या सध्या सुरू आहेत. म्हणजे या अंतर्गत दररोज सुमारे 1500 उमेदवारांना बोलवलं जात आहे आणि मिळालेल्या मार्कलिस्टनुसार आतापर्यंत यामध्ये जी लेखी परीक्षा घेतली जाते मैदानी चाचणी जी घेतली जाते SIPF साठीची ही 50 साठी नसून यामध्ये SIPF साठी 100 गुणांसाठीची असते. CP मुंबई असेल यासाठी 50 गुणांपैकी यामध्ये होती आणि आतापर्यंत जी SIPF गट क्रमांक 15 BC कॅप गोंदियासाठीची जी मैदानी चाचणी झाली यामध्ये 1500 उमेदवार बोलवले जात आहेत आणि मिळालेल्या मार्कलिस्टनुसार आतापर्यंत उमेदवारांना 93, 95, 97 अशा रेंजमध्ये गुण मिळत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा वाढलेली आहे, स्पर्धा ही खूप टफ झालेली आहे आणि या कारणामुळे या ठिकाणी सुद्धा जास्त कट ऑफ लागणार आहे. 97, 98, 96 असा कट ऑफ लागणार आहे आणि या संदर्भातच आत्ता मैदानी चाचणीचा आपण आढावा घेतला. कशा पद्धतीने मैदानी चाचणी होत आहे, ग्राउंड कशा पद्धतीचा आहे, त्याचबरोबर उमेदवारांना आत्तापर्यंत झालेल्या मैदानी चाचणीमध्ये 1500 उमेदवारांना ॲव्हरेज कसे गुण मिळालेत या सगळ्याच्या आधारावर आपण एक कट ऑफ तयार केलेला आहे. अंदाजित असला तरी याच पद्धतीने याच्या जवळपासच हा कट ऑफ लागणार आहे. तर यामध्ये हा तुम्ही सेफ झोन म्हणू शकता. या अंतर्गत तुमच्या जवळ तुम्हाला जर मैदानी चाचणीमध्ये इथपर्यंत गुण असतील, म्हणजे एक तो जो ठरलेला लेवल आहे तो पण त्यामध्ये जर गुण असतील तर 100% तुमची निवड आहे ही होणार आहे. तर यामध्ये आपण पाहूयात, म्हणजे निवड म्हणजे लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादीमध्ये नाव येणार आहे. तर यामध्ये आपण पाहूयात संभाव्य कट ऑफ जो आहे सेफ झोन हा कसा असेल. त्या सध्याचे ग्राउंड मार्क्स आपण स्पर्धेच्या आधारावर पाहिलेले आहेत. अंदाजित कट ऑफ हा कसा लागेल तर प्रवर्गनिहाय आपण पाहूयात, कॅटेगरीनुसार या कट ऑफची माहिती पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या समोर SC कॅटेगरी आहे, अनुसूचित जाती. तर यामध्ये कट ऑफ जो आहे हा 93 पर्यंत जाईल. ST प्रवर्ग अनुसूचित जमातींसाठी 95 पर्यंत हा कट ऑफ जातोय. त्यानंतर VJ साठी विमुक्त जातीचे आहेत यांचा कट ऑफ सुद्धा 95 पर्यंत हा जाणार आहे. त्यानंतर NT भटक्या जमाती 95 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर मागास प्रवर्ग जो आहे यामध्ये जर पाहिले तर तो सुद्धा 95 पर्यंत जातोय. यानंतर EWS क्रॅक कॅटेगरी सुद्धा 93. म्हणजे पाहिले तर आतापर्यंत सगळा जो आपण अंदाजित कट ऑफ सांगतोय तर या पद्धतीनेच हा कट ऑफ जागेल. जास्त कमी नाही होणार किंवा जास्त
जास्तीत जास्त 96-97 अजून 1 ते 2 गुण वाढू शकतात. मात्र आतापर्यंत ही मैदानी चाचणी ज्या ज्या उमेदवारांचे झाले त्या मैदानी चाचणीमध्ये त्यांचे जे अनुभव आहेत त्याचबरोबर त्यांना मिळालेले गुण आहेत या गुणांच्या आधारावर आपण हा अंदाजित कट ऑफ तयार केलेला आहे. पुढे पाहू शकता ओबीसी आणि एससीबीसी साठी सुद्धा 95 पर्यंत जातोय. कॉम्पिटिशन ही खूप जास्त आहे 36,000चं आणि यामध्ये जी स्पर्धा आहे त्यानुसार यामध्ये खूप कमी जे जागा ज्या आहेत त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे खूप ओपनसाठी तर तुम्हाला सेफ स्कोर तुम्हाला जर निवड यादीमध्ये लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादीमध्ये तुमचं नाव हवं असेल तर ओपन कॅटेगरीमधून असाल तर 96 ते 97 100 गुणांपैकी तुम्हाला गुण मिळणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला संधी जी आहे लेखी परीक्षेच्या पात्रता यादीमध्ये नाव येईल. कारण 1/10 या प्रमाणामध्ये ही यादी जाहीर केली जाते. म्हणजे 10 एका जागेसाठी 10 उमेदवार याप्रमाणे 36,000 उमेदवारांमधून ही जागा घेतली जातील. हे जे उमेदवार आहे यांची निवड केली जातील. हा मार्क्स जे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहिले हे तुमचे सेफ स्कोर आहे. महत्वाचं म्हणजे ज्यांची मैदानी चाचणी झाली नाही ज्यांची मैदानी चाचणी होणार आहे त्यांनी या पद्धतीने गुणांची तयारी ठेवा तरच तुमची लेखी परीक्षेसाठीच्या पात्रता यादीमध्ये नाव येईल. आणि जवळजवळ 50% शर्यत जे आहे 50% यामध्ये स्पर्धा जी आहे ही तुम्ही जिंकलेली असाल असं तुम्ही म्हणू शकता. तर यामध्ये हा सेफ झोन मानला जातोय. म्हणजे या मार्क्सपेक्षा जास्त गुण असतील तर मेन परीक्षेसाठी पात्र होण्याची संधी चांगली शक्यता आहे. यापेक्षा 1 ते 2 कमी असतील 1 ते 3 गुण जरी कमी असतील तरी तुमची संधी या ठिकाणी बनू शकते. तर या पद्धतीने हा सेफ स्कोर कट ऑफ आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या. पीडीएफ मी पाहिजे तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईन. आता महत्वाची माहिती अशी की बहुतेक उमेदवार 93 ते 97 मार्क्स दरम्यान स्कोअर करत आहेत. कारण त्या ठिकाणी मैदान हे चांगल्या पद्धतीचं आहे आणि सकाळी मला वाटतंय मैदानी चाचणी घेतली जाते. दुपारच्या उन्हामध्ये ही मैदानी चाचणी होत नाही. त्यामुळे उमेदवारांच्या परफॉर्मन्सवर चांगला परिणाम आहे. त्याच्यानंतरनं आपण जर पाहिलं तर निवड प्रक्रिया वरती सुद्धा सांगितलं 1/10 या रेशोमध्ये हे निवड होत असल्यामुळे कट ऑफ हा अजून जास्त सुद्धा जाऊ शकतो वाढू सुद्धा शकतो. या कारणामुळे जास्त मार्क्स असणारे मिळवणारे उमेदवार असल्याने ही स्पर्धा ही खूपच हार्ड आणि टफ झाली आहे. ज्या उमेदवारांना 90 पेक्षा कमी असतील त्यांची संधी ही खूप शक्यता ही खूप कमी आहे की त्यांना लेखी परीक्षेसाठी संधी मिळेल. तर यासाठीच ज्या ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी अद्याप झाली नाही आणि शक्य असेल तर सेफ झोन पेक्षा जास्त मार्क्सचा हा टार्गेट ठेवा तरच तुमची निवड होण्याची शक्यता ही जास्त बनेल. तुमचे ग्राउंड मार्क्स जे आहे इतरांशी तुलना करा. आतापर्यंत तुमच्या जे 1500 उमेदवार असतील त्यांच्यामध्ये किती गुण मिळाले दररोज हे याद्या जाहीर केल्या जातात त्यामुळे माहिती मिळेल. त्याचबरोबर चांगले गुण असतील कमी जरी असले तरी तुम्हाला शक्यता बनू शकते. निराश होण्याची गरज नाहीये. कदाचित संधी बनू शकते. कट ऑफ जो आहे हा अंदाजित असला तरी मागे पुढे हा होऊ शकतो. त्यामुळे लेखी परीक्षेसाठीची तयारी हे तुम्ही सुरू ठेवा. जर चांगले गुण असतील तर 100% चांगल्या तयारीनुशी तुम्ही लेखी परीक्षेसाठीची तयारी करू शकता. जवळजवळ 50% ही स्पर्धा जिंकलेली असेल. लेखी परीक्षेमध्ये सुद्धा चांगले गुण मिळाल्यानंतर तुमचे सिलेक्शन होण्याचे निवड होण्याची संधी ही जवळजवळ 99 ते 100% बनते. तर या कारणामुळे आता SRPF साठीचा गट क्रमांक 15 बेसिक ॲप कोणती यासाठीची मैदानी चाचणी सध्या सुरू आहे. या संदर्भात त्याचबरोबर इतर घटकांच्या पोलीस भरतीसाठीच्या महत्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.